तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. मी डायरेक्ट तुमच्याशी गप्पा मारते, ठीक आहे. पहिली गोष्ट म्हणजे मला ना तुम्हाला गुड न्यूज द्यायची आहे. थांबा, मी जरा ना माझे केस व्यवस्थित करते. केसाने हेअरकट करायचं आहे पण अजून केलेलाच नाही आहे, करायला टाईम नाही आहे आणि पार्लरमध्ये जायचा सुद्धा मला कंटाळा आला आहे, म्हणून कसे तरी केस बांधते, कसे तरी. ठीक आहे, आता मी आहे ना माझ्या कामाच्या टेबलवरती बसली आहे. ओके, जरा सेट होते. ठीक आहे, ओके. मला तुम्हाला ना एक महत्त्वाचं काहीतरी सांगायचं. गोष्ट छोटी आहे पण माझ्यासाठी ती खूप मोठी आहे. गेल्या वर्षी ना मी राखी लॉन्च केल्या आणि मला वाटतं मी 4 ते 5च राख्या केल्या, जास्त नाही केल्या. कारण सोशल मीडियावर कसं असतं ना, जे लोक फक्त ऑनलाईन सेलिंग करतात सोशल मीडियावरती, त्यांचं कसं असतं की 2 महिने आधी ते लोक प्रमोशन करतात. प्रमोशन पण असतं आणि जे काही रील वगैरे टाकतात, व्हिडिओज बनवतात, ते 2 महिने आधीच टाकतात. म्हणजे ते लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीच 2 महिने जातात, बरोबर. पण असं सगळं झालं. पण माझं काय झालं की मला म्हणजे कदाचित ऑर्डर आल्या असतील की म्हणजे मी कशात बिझी असेन, ऑर्डरमध्ये बिझी असेन की माझा मूड नसेल, मला काही आठवत नाही आहे. पण गेल्या वर्षी मी फक्त 4 ते 5च राख्या बनवल्या आणि त्या टाकल्याही इंस्टाग्रामवरती. पण ते आयत्या वेळी टाकल्या आणि त्याला अजिबात व्ह्यूज नाही आले. मला त्याच्यावरती म्हणजे रीलही बनवता नाही आली. त्याच्यामुळे ना ते राहून. यावेळी अधिक मासामुळे रक्षाबंधन म्हणजे सगळेच सण उशिरा उशिरा यायला लागले आणि रक्षाबंधनही उशिरा आलं. तर मला त्याचा फायदा झाला. मी यावेळेसही मी डिले होते. 2 महिने आधी प्रमोशन करतात. मी 1 महिना डिले होता माझा. आणि तरीही आहे ना, मला वाटतं 5 की 6 ऑगस्टला, रक्षाबंधन 28 ऑगस्टला आहे आणि मी 5 की 6 ऑगस्टला या राखीज लॉन्च केल्या होत्या. ह्या राखीज बघा तुम्ही, मला वाटतं 15 डिझाईन्स यावेळेस मी टाकल्या. आणि गेल्या वर्षी ना मी चार्म्स वगैरे काही आणले नव्हते. बघा तुम्ही राखी कलेक्शन पण सोबत बघा. चार्म्स मी आणले नव्हते. मी जितकं हँडमेड चार्म्स बनवता येईल तितकं बनवलं होतं. हे बघा, ही ओमची राखी आणि ही सिम्पल. तर यावेळेस मी काय केलं, चार्म्स मी 3 की 4 प्रकारचे चार्म्स मी विकत आणले. त्याच्यापैकी म्हणजे सिल्वर चार्म्स होते, त्याच्यापैकी हा हार्ट शेपचा चार्म जो मला खूप आवडला तो मी ऑर्डर केला. आणि हे ओमचे चार्म्स, हे बघा, हे ओमचा चार्म. तर 3 ते 4 असे काही सिल्वर असे चार्म्स मी ऑर्डर केले आणि बनवल्या त्या राख्या. बनवून 2 आठवडे झाले, मला काहीच रिस्पॉन्स नाही आला. पहिला रिस्पॉन्स लोकल म्हणजे जो माझा फ्रेंड सर्कल आहे तिथूनच मला ऑर्डर आली. ती 4 पीसची ऑर्डर आली पहिल्यांदा आणि खरंच खूप खूप छान वाटलं. आणि पहिली गोष्ट म्हणजे आभार मानले देवाचे की लास्ट इयर बनवल्या होत्या, नाही आली ऑर्डर. पहिली ऑर्डर लोकल का असेना पण आली. आणि त्याच्यानंतर मला वाटतं 2 दिवस आधी मला ही ओमची, ही बघा, ही ओमची राखी आणि ही हार्ट शेपची राखी ही बनवायची. अजून तुम्हाला फायनल प्रोडक्ट मी ते अटॅच करीन. ह्या 2 राख्यांची मला बल्क ऑर्डर आली, म्हणजे 8 पीसेसची ऑर्डर आली. भले 8 पीसेसची असेल पण पहिले माझे 4 पीस गेले आणि नंतर 8 पीस गेले. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मी एक्सपेक्ट पण नव्हतं केलं की खरंच मला म्हणजे ऑर्डर येईल. मी तर पूर्ण विसरूनच गेले. आले ते आले नाही तर ठीक आहे. तर हे सगळे ना असेच पडून होते पिशवीमध्ये. आणि तर काल एक ऑर्डर आली, बल्क ऑर्डर आली. माझ्यासाठी बल्कच आहे ती. खूप छान वाटतंय, खूप मस्त वाटतंय, म्हणून मी आता कामाला लागली आहे हे बनवायला. तर आता इथे 2 पीसेस बनवलेत मी. ह्याचे 4 आणि ओमचे 4 असे बनवायचे आहेत. मी टार्गेटमध्ये ठेवलं आहे की आजच्या आज ते कुरिअर करेन. नवी मुंबईचीच ऑर्डर आहे ती, टार्गेटमध्ये आहे. बघूया, झालं तर ठीक आहे, आज नाही तर उद्या. कारण तसंही रक्षाबंधन 28ला आहे, 2 दिवसाच्या आत राखी पोहोचते. तर मग माझी, आणि मला हे स्वतःला पेंडंट फार आवडलं होतं, तर पण मी लिमिटेड पीसेस मागवले. म्हटलं ठीक आहे, चल जाऊ दे. बट थँक्यू सो मच श्रीहरी, थँक्यू सो मच. तर सो हॅपी. मी राखी बनवायला घेतली आहे आणि जो धागा आहे तो, हे बघा, हा जो धागा आहे ना, हा धागा मी एकदम वेगळ्या पद्धतीने बनवते.
ते पॅड वगैरेला अटॅच करून आपल्याला नाही जमत. जे भेटेल त्याने बनवते. बघा आता मी कसा बनवते. तसं जुगाड काही ना काहीतरी चालू असतो. हे बघा, हा बॉक्स, या डब्यामध्ये दोरे ठेवलेत आणि थोडंसं वजन येण्यासाठी हे ठेवले मी. इकडचं सामान सगळं जुगाडामध्ये मी वापरत असते. ही पहा बनली. ही राखीची हा पहिला धागा बनवला आहे बघा असा. माझी ही एक राखी झाली अर्धी बनवून. आता इथून फक्त फिनिशिंग करायची बाकी आहे. सो मी आता वाजलेत, आता 5 वाजायला आले. मी जाते मानसला आणायला आणि मग पुन्हा मी कामाला बसणार. जर झाल्या 6:30 किंवा 7 वाजेपर्यंत झाल्या तर आजच्या आज लगेच कुरिअर करून टाकायच्या. चला मानसला आणायला. आणि नंतर अनलिमिटेड हाय कर हाय. माझा टेबल सगळा हलतोय. सगळं खाली आणशील सामान. टेबल वगैरे ते सगळं पडलं. शाळेतून आलाय आणि ही या कारामध्ये चालू आहे. खरंच विकत घेतली गाडी? मग कोणी गेली? खाली पडलेली घेतली गाडी. ग्राउंड फ्लोर आहे ना, तिकडे ते झाड, मोठे मोठे झाडांची इकडे पडलेली आणि ती चांगली होती. पप्पा बोलले की हे बघ गाडी. मग मी बघितली. मग ते परत बोलले हे बघ. मग मी बघितली. नंतर मी बोललो घेऊ काय? नंतर ते बोलले घे. मी बोललो, ते बोलले, सगळं कॉन्व्हर्सेशन सांगतोयस. पडलं. सेलोटेप सगळ्या पडल्या. आता गाडी पण पडले. अरे नको रे मानस, बस बस. मानसला आज सुट्टी आहे. आज नाही, सॉरी, उद्यापासून मानसला सुट्टी आहे. सो आजचा त्याचा अभ्यासाचा अजिबात मूड नाही. मजा करणार. मानसला ना यावेळेस ऑलिम्पियाडला बसवलं. लास्ट इयर म्हणजे फर्स्ट स्टँडर्डमध्ये होता तेव्हा त्याला ऑलिम्पियाडला नव्हता बसवलं. म्हणजे मला ऑलिम्पियाड काय हेच माहीत नव्हतं. त्याच्यामुळे मी त्याला नाही बसवलं. यावेळेस म्हणजे मला ऑलिम्पियाडची नंतर इन्फो मिळाली. त्याचं मी थोडंसं सर्च केलं आणि यावेळेस त्याला बसवलं आहे. क्लासेस वगैरे नाही लावलं आहे. मी घरीच त्याचा अभ्यास घेणार आहे.
कारण तसाही तो हुशार आहे, थोडाफार अभ्यास केला की लगेच त्याच्या लक्षात राहतो. सो ठीक आहे, बघूयात. आणि फर्स्ट अटेम्प्ट आहे त्याची ऑलिम्पियड एक्झामची. सो बघूयात. एव्हरी इयर तसं आम्ही त्याला बसवणार आहोत ऑलिम्पियडला. त्याची फीज वगैरे पे केली आहे आम्ही. सप्टेंबरमध्ये आय थिंक त्याची एक्झाम असेल, फर्स्ट राऊंड असेल त्याचा. ठीक आहे. आजचं टार्गेट होतं माझं कुरिअर करायचं, पण नाही होणार बहुतेक बनवून, कारण थोडा वेळ जातो ह्याच्यामध्ये. हे मण्यांमध्ये जरासा वेळ जाणार आहे. आणि मी शाळेतून आले होते ना, तेव्हा थोडा वेळ बसले होते, चहा वगैरे घेतला आणि थोडंसं सोशल मीडियावरती म्हणजे माझ्या इंस्टाग्रामच्या पेजवरती असं काही टाकायचं होतं बरंचसं. माझं जे इंस्टाग्रामचं पेज आहे, बिझनेस पेज, त्याच्यावरती पोस्टिंग करायची होती. तिकडचे अपडेट्सही मला घ्यावे लागतात, कारण सध्या ऑर्डर्स मला तिथून आहेत. सो मग तिथेच जरा अपडेट घेत होती, त्यात थोडासा वेळ गेला. पण ठीक आहे, ऑर्डर उद्या दिली तरी चालते, तर उद्या मी ती कुरिअर करणार आहे. आता मी ती बनवते आणि दुसऱ्या ऑर्डरला लागते. आणि आता आम्ही चाललो आहे बाहेर उद्याच्या नाश्त्याची तयारी करायला. उद्या मानसच्या पप्पांचं आहे शूटिंग, त्याच्यामुळे त्यांना थोडासा हेवी नाश्ता करावा लागणार आहे. म्हणजे 11-12च्या सुमारास ते जाणार आहेत, जेवून नाही जाणार आहेत, त्याच्यामुळे हेवी नाश्ता करून जाणार आहे. म्हणून उद्या मी डोसे बनवणार आहे. मी शक्यतो पीठ बनवते घरी, पण कधी कधी बाहेरूनच आणते. ठीक आहे. आता मी थोड्या वेळापूर्वी मी एडिट करत होते, व्हिडिओज एडिट केले, रील्स वगैरे आहेत त्या पोस्ट केल्या फेसबुकवरती, यूट्यूबवरती. त्याच्यामध्येच माझं जवळजवळ 1.5 तास गेला आहे. त्याच्यामुळे आता ते सगळं पोस्टिंग वगैरे सगळं झालं आहे. आता मी चालली आहे बाहेर. आणि हा मानस रुसला आहे. पिशवी बाहेरून आणली, ती तशीच ठेवली. त्यात हे लिंबू सकाळपासून पडले, ते काढलेच नाहीत बाहेर. त्यात कॉईनसुद्धा सापडला आहे मला 2 रुपयाचा. तो मी ठेवलेला ते तो माझाच कॉइन होता. तर आता जाऊयात आपण शॉपिंगला. मला नाही जायचं shopping. मग मी जाऊन येऊ? तुला नाही यायचं आहे? यायचंय. Shopping mall ला जाणार आहे. चला, Shopping लाईट सगळ्या ऑफ करू. आम्ही shopping mall ला जाणार आहे. मॉल वगैरे काय नाही, शॉपिंग छोटंसं दुकान आहे, तिकडे चाललो आम्ही. चल माणूस पटकन. Shopping mall ला जाणार आहे. आम्हाला वेळ नाही. चलो बुद्धू के घर पर पहुंचले. बुद्धू के घर पर काम करायला बघ. असं नाही नाही नाही, पडशील तसं नाही करायचं. करामती मुलगा आहे हा. डोशाचं पीठ आहे, डोशाचं पीठ संपला है. डिमा आता आहे ना गिराईक, तिकडे जायला लागेल. संपला तुमच्याकडे पण आहे ना? अर्धा किलो द्या. डोशाचं पीठ घेतलं आणि तिथून मी बटाटे घ्यायला आले. बटाटे संपले होते, 1 किलो बटाटे घेतले. तिथून मग आम्ही एका छोट्याशा शॉपमध्ये आलो, जिथे बुक्स वगैरे सगळं मिळतं. 25-25 रुपयाला एक छान लॉंग बुक्स मिळतात, कॉलेज टाईपच्या, म्हणजे कॉलेज बुक म्हणतात त्याला. तर त्या घेतल्या. मला प्रॅक्टिसिंगला लागते, मानसची घरी मी प्रॅक्टिस घेते त्याच्यासाठी. या मुलाला ना किचन फार आवडतात, इरेझर, शार्पनर, किचेन, ह्या गोष्टी. त्याचे डोळे एकदम शाईन करतात हे बघितलं की. पण आता ऑलरेडी त्याच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, तर मी ते का घेऊ म्हणून मी नकोच म्हणत होते. ठेव, चल उशीर होतोय मानस. चल उशीर होतो. आहे ते फक्त इरेझर, ते फक्त पेन्सिल आले. हा ते दाखव. सगळं दाखवायला मागतो. दिस इज नॉट मानस, हे स्टिकर्स आहेत, स्टिक नोट्स आहेत ते.
तेच मला पाहिजे बुक मार्क साठी तेच मला पाहिजे. नको चल, तू बुक्स वाचतोस का? चल. हे बघा इथे स्वरा दीदीकडे आहे ते ते गर्ल्स साठी आहे. चला पेन पेन्सिलच चल रे. इकडे पडलेले चल चल. बोलतोय कधीपासून बघू दे, पप्पानी आणले, तुम्ही खोटं बोलताय. स्लाईम अरे शपथ. फ्रेश. मानस, रेकॉर्डिंग चालू आहे. फ्रेश स्लाईम आहे ही, फ्रेश स्लाईम आहे. मी शोधलीये. चला मी सामान आणलंय सगळं. बटाटे, दही आणले बिर्याणीसाठी. हा ते मसाला. दादा आई ते दादाकडनं एकदा स्लाईम आणलेलं माहिती, अशीच येलो कलरची होती. ते काहीतरी बटरफ्लायचं हे भेटलेलं ना, काय? हे बटरफ्लाय मध्ये मला केस धुवायचे. हे मला केस धुवायचे आहेत मुलगे. असं काय आमटी झालं. पापड तळायचे होते पण तेल काढावं लागेल. ठीक आहे चला. आता वाजलेत 9:30. हां 9:30 वाजलेत. एक 10 मिनटं आहेत. जेवण गरम करते. तोपर्यंत व्लॉग एडिट करायचा आहे, तर त्या व्लॉगची तयारी करते. आणि आज मी शॉर्ट्स टाकली आहे. कशी वाटली ती प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. यासारखे बरेच व्हिडिओ पुढे येणार आहेत. सो आतासाठी एवढंच. बाय, गुड नाईट.